प्रोडक्ट घेणार, मग ते इनडायरेक्टली तिला कमिशन भेटणार आहे घरी बसल्या जागी. तर हा एक बेस्ट मेथड आहे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटचे 3-4 पॉईंट असे आहेत ना की तुम्ही जर झोपला तरी चालेल पण तुमचे पैसे नाही जाईल. नमस्कार, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर हा एक ब्लॉग चॅनल आहे, पण काही अशा गोष्टी आहेत जे तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तसं हा ब्लॉगिंग आहे, यावरती मी कुकिंग, गार्डनिंग, पूजापाठ, आपले जे फॅशन, ब्युटी टिप्स, त्या सगळ्या गोष्टी मी आणि ब्लॉगिंग सुद्धा मी यावरती तुमच्यासोबत सगळ्या ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण ह्या काही गोष्टी आहेत जे की आपल्याला खूप 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 फायदेशीर ठरणार आहे. तर त्यामुळे मी हे नवीन एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. आता प्रत्येक वेळेला काय वाटतं की आपण घरी बसल्या जागी काहीतरी कामं करावं. आता आपण हाय एज्युकेशन करतो, इंजिनिअरिंग बनतो, आपण लेक्चरर बनतो, सगळ्या गोष्टी बनतो, आपण खूप पैसे टाकतो त्यामध्ये. कारण आता जे आहे इक्वॅलिटीचा जमाना आलेला आहे, म्हणजे मुलींनाही सुद्धा तेवढंच वेळ असं वाटतं की बाबा आपण बाहेर जावं, पण आपण पैसे कमवावं त्या पद्धतीनं. पण हा शक्य आहे का? हा मुलींना शक्य आहे का? आता ज्या मुली करत आहेत जॉब, एक तर त्यांचे इनलॉस त्यांच्यासोबत असतील, सासू सासरे त्यांच्यासोबत असतील, किंवा त्यांनी एक चांगली मोठी तगडी रक्कम जी आहे ते एक मेडला देत असतील, केअरटेकर ज्याला म्हणलं असतं की माझ्या मुलांना तुम्ही सांभाळा, मी तुम्हाला एवढे पैसे देते म्हणून, असं या पद्धतीनं असेल. एक पार्ट टाइम जॉब करत असतील, किंवा हस्बंड वाईफ दोघी मिळून की मी जाऊन येतो मग तू सांभाळशील, तू जाऊन येशील तू सांभाळशील, अशा पद्धतीने. अदरवाईज घरी जर हस्बंड वाईफ दोघे पण जर जॉबला जाणार आहेत, मग मुलांची केअर कोण करणार आहे? हे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे प्रत्येक बाईला असं काही जण असतात की त्यांना वाटत असतं की आम्ही दुसऱ्यांना मोठी केअरटेकरसाठी आपण जास्त चांगली पेमेंट देऊ शकणार नाही. सासू सासरे जे आहे ते इकडे येऊ शकणार नाही, कारण ते गावामध्ये असतात आणि शेती वगैरे आहे आमची, तर तिकडे त्यांचं लक्ष असतं, तिकडे ते बघत करत असतात आणि ते इकडे येऊ शकणार नाही. दुसरा की आम्ही मेडला एवढी मोठी पेमेंट देऊ शकणार नाही. तर आता ऑप्शन काय राहिलं की आपल्याला स्वतःलाच त्यांची केअर करावी लागणार आहे. कारण की मुलं जोपर्यंत लहान आहे तेव्हा त्यांना आपली गरज आहे, तर आपण त्यांना वेळ द्यायलाच हवं. आणि त्यानंतर एकदा मोठे झाल्यावर मग त्यांची कोचिंग, त्यांचं ट्युशन, एकदा ते समजदार झाल्यावर मग त्यांना गरज नाही आहे, मग तुम्ही जावा त्यावेळेला बाहेर, तुम्हाला किती जॉब करायची हौस आहे तुम्ही करून घ्या. पण आता लहान असताना तुम्हाला त्यांना गरज आहे ऍक्च्युली तुमची, तर त्यावेळेला तुम्ही जर त्यांची साथ नाही देणार आहे, त्यांच्या सोबत नाही राहणार, मग म्हातारपणामध्ये जेव्हा तुम्हाला त्यांची गरज राहणार आहे तेव्हा सुद्धा ते नाही जाणार. कारण कुठं ना कुठे एक इमोशनल अटॅचमेंट निघून जातो, तुटून जातो. पण ज्या वेळेला ते लहान असतात तेव्हापासून आपण त्यांच्या दुःखासुखामध्ये त्यांच्यासोबत राहिलो, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केलं, तर कुठे ना कुठे एक इमोशनल अटॅचमेंट वाढत असते, आहे का नाही? नाही तर तुम्ही जे लहान असतात मग त्यांना पण कुठं ना कुठं ते मेंटॅलिटी येतं की नाही माझा फ्रेंड आहे, तर त्याची आई त्याला रोज रिसीव्ह करायला येतं, त्याची आई त्याच्यासोबत फिरायला जाते, त्याची आई त्याच्यासोबत अशी करते तशी करते. मग मुलांना असं वाटतं की बाबा आपल्याकडे आपले आई वडील असं करत नाही, मग ते इमोशनल अटॅचमेंट, तेच गोष्टी त्यांना मनात बसून कारण मुलांना कोणतीही भाषा सांगायची गरज नाही आहे, ते स्वतः फील करत असतात छोट्या छोट्या गोष्टी. कारण जेव्हा ते स्वतः बघतात की त्यांची फ्रेंडची आई बाबा, मम्मी पप्पा त्याला घ्यायला बाहेर जातात, त्याच्यासोबत फिरतात, एन्जॉय करतात, किंवा त्याची आई रोज त्याच्यासोबत अशी करते तशी करते, कारण मुलं आहेत म्हणजे ते खूप साऱ्या गोष्टी शेअर करत असतात. मग कुठं ना कुठं मुलांच्या डोक्यामध्ये असते माझी मम्मी पप्पा तर असं नाही करत, माझी मम्मी तर असं करत नाही, तर कुठं ना कुठं ते सांगणार नाही, पण त्यांच्या डोक्यामध्ये ते थॉट प्रोसेसिंग असते ना, तो कंटिन्युअस तो चालू असतो. तर त्यामुळे लहानपणी इन शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर आपल्याला वेळ देणं हा गरजेचाच आहे, मस्ट आहे. करिअर आहे ते बाजूला सोडून आपल्याला आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण आजकाल जमाना एवढा महागाईचा आहे की दोघे जण पुरलं ना, पार्ट टाइम नाही फुल टाइम ही जर हस्बंड वाईफ काम केलं ना, तर त्यांचे तरी सुद्धा त्यांचे एक्सपेक्टेशन्स आहे ते कधी फुलफिल होत नाही. मला घर घ्यायचंय, मला गाडी घ्यायचं, मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचंय, कधीच फुलफिल होत नाही. त्यामुळे प्रत्येक बाईला असं वाटतं की नाही आपण घरी बसले जाईल, काही करावं, काहीतरी पैसे कमवायचे मार्ग शोधावं, सोर्स ऑफ इन्कम आपल्याला काहीतरी हवं ऍडिशनमध्ये, जेणेकरून की कारण प्रत्येक वेळेला असं वाटतं ना आपण सेल्फ इंडिपेंडेंट राहायला हवे, आपण एवढं शिकलेले आहे, मग आपण आपल्या नवऱ्याकडून कसं का पैसे घ्यायचे की नाही बाबा मला एखादी साडी आवडलेली आहे, मला एखादा काहीतरी ड्रेस घ्यायचा आहे, मला एखादी वस्तू मला घ्यायची आहे, किंवा एखाद्या ठिकाणी माझ्याकडे जायचं, मला काहीतरी करायचंय. तर आपल्या हाऊससाठी काही लोकांना असं ना सेल्फ रिस्पेक्ट असतं की नाही आपण एवढे शिकलेले आहेत तर मी आपल्या हस्बंड कडून आपल्याला पैसे नाही घ्यायचे, असे भरपूर काहीतरी कारण असतात. त्या सांगायला गेलं तर खूप मोठा होऊन झाला. तर आज आपण बघणार आहे की सोर्स ऑफ इन्कम तुमचं, तुम्ही घरी आहे ऍज अ हाऊसवाईफ म्हणून आहे, तरी तुम्ही घरी बसल्या जागी कशा पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता, त्या सोर्स ऑफ इन्कम जे मला वाटत आहे. बरं, माझ्या एक्सपेक्टेशन असं नाहीये की एखादा पॉईंट आला मध्ये आणि तुम्ही म्हणलं की नाही आम्ही घरी बसून हे काम करायचं का, असं नाही आहे.
तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी तुम्हाला जे सूट होत असतं त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये कोणतंही चूज करू शकता। आता हे व्हिडिओ असं नाही ना की खूप हाय लेवल जे शिकलेले आहेत तेच बघणार आहे, असं पण नाहीये की म्हणजे काही जण कमी शिकलेले असतात, काही जण शिकलेलेच नसतात, कारण युट्यूब तर असं आहे की सगळेजण चालवतात आजकाल, ते शिकलेले असो किंवा शिकलेले नसो, तर असं नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही हे एखादा पॉईंट असं आलं तर असं नका विचार करू की मी असं काम करणार का, मी एवढी शिकलेली आहे मी हे काम करणार का, तुम्ही कसं सांगताय मॅडम, असं अजिबात कमेंट पण करू नका। आणि माझं फक्त इंटेन्शन हेच आहे, तुम्हाला जर सुचत असेल पटलं तर तुम्ही करा, अदरवाइज सी यू। चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। फर्स्ट पॉईंट आपला, ऑनलाईन तुम्ही घरी बसल्या जागी कसे पैसे कमवू शकता, म्हणजे घराच्या बाहेर न पडता तुमच्या घरचे सगळे कामं करून, तुमची हाऊस मौज करून, तुमची मुलांची केअर पण करू शकता आणि पैसे सुद्धा कमवू शकता। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जे पॉईंट आहे, फर्स्ट पॉईंट आहे तो आहे मार्केटिंग। आता मार्केटिंग म्हणजे मार्केटमध्ये जावं लागेल असं नाहीये, तर मार्केटिंग म्हणजे ती तुम्हालाही माहिती आहे, जसं मिशो आहे, ॲमेझॉन आहे। तुम्ही काय करता, आता माझेच मैत्रिणी आहेत जे त्यांनी खूप जॉब केला आणि आता त्यांना मुलं बाळ झालेली आहे म्हणून ते जॉबला ड्रॉप करून काही वेळासाठी ते घरी बसलेले आहेत। पण ते काय असतं, शिकलेलं डोकं असतं, काही ना काही किडे घरात म्हणजे डोक्यामध्ये फिरत असतात की नाही मला पैसे कमवायचे, कारण ते ऑलरेडी ते जॉब केलेले आहेत, त्यामुळे त्यांना हमेशा तडफड असते। मग आता होम ट्युशन पण घेते, घरात ट्युशन पण घेते आणि दुसरं काम काय करते, ती मार्केटिंग करते। मोबाईलवरती नाही का आपण आपले स्टेटसवरती ठेवतो, असे माझे भरपूर मैत्रिणी आहे जे ज्वेलरी ठेवत असतात, साडी ठेवत असतात, ड्रेस ठेवत असतात, आपले जे हँडबॅग्स आहेत ते सगळ्या गोष्टी जे आहेत ना, आता जसं दिवाळी आहे तर दिवाळीमध्ये माझ्या मैत्रिणीने खूप सारे डेकोरेशनचे फोटो ठेवलेले आहेत की दिवाळीमध्ये जे आपण डेकोरेशनसाठी लॅम्प वापरत असतो, काहीतरी लँटन्स वापरत असतो, दिया, त्या टाईपमध्ये खूप सारे असे बाउल्स आहेत, काचेचे डेकोरेशन आयटम्स आहेत, त्या सगळ्या गोष्टीच्या स्टेटसला ठेवायचं आणि त्यामध्ये त्यांना त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे, तिची डिस्कस करणार एका वेळेला डिटेलमध्ये, त्यानंतर मी तुम्हाला शेअर करणार की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कमिशन ऍड ऑन असतं। जसं एखादा प्रोडक्ट आहे, तर आता माझी एक फ्रेंड आहे ती हे जसे ऑक्सिलाईफचे जसं आहेत प्रोडक्ट आणि त्यासोबत हिमालयाचे जसे प्रोडक्ट आहेत, असे वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे आपण प्रोडक्ट काय करू शकता, स्टेटसला ठेवू शकतो, आपण आपल्या स्टेटसला ठेवू शकतो आणि त्यामध्ये एक मार्जिन ऍड करू शकता। जेव्हा तुम्हाला तिकडून विचारलं जाणार आहे त्या पद्धतीनं मी एक दुसरं तुमच्यासोबत मी एक दुसरा व्हिडिओ शेअर करणार, डिटेल्समध्ये सांगणार आहे नक्कीच। आणि त्यासाठी सर्वात आता ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पॉईंट्स डिस्कस करू, ते कसं करायचं, कसं म्हणजे स्टार्ट कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया, त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार। तर सर्वात पहिला की तुम्ही फक्त स्टेटसला ठेवायचं आणि त्यामध्ये तुम्हाला कमिशन भेटत असतो, कमिशन मिळत असतो। समजा एखादी साडी आहे, तिची रेट आहे 500 रुपये, मग ते तुम्ही ॲज अ मेंबर व्हावं लागतं त्याचं आणि त्यानंतर तुम्हाला ती ऑलमोस्ट 300-350 रुपयेमध्ये ते तुम्हाला मिळून जातं आणि त्याच्यामध्ये वरचे जे 100-150 आहे ते तुम्हाला कमिशन मिळत असतो। म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला घर बसल्या जागी त्या, आता नेट रिचार्ज आपण मारतोच, कारण आपण काही बिझनेस करू न करू आपल्याला प्रत्येकाला नेट शिवाय तर मोबाईल युजच नाही आजकाल, तर त्याच नेटचा वापर करून तुम्ही फक्त स्टेटसला तुम्हाला ठेवायचं आहे। आपण जसं गुड मॉर्निंग, गुड नाईट, काहीतरी एखाद थॉट्स, गाणे वगैरे ठेवत असतो स्टेटसला, तसंच त्याच पद्धतीने तुम्हाला फक्त ते शेअर करायचं आहे स्टेटसला रोज, कुठं ना कुठं ते फ्रेंड्स वगैरे बघून। जसं माझी एक फ्रेंड ठेवते, भरपूर माझे फ्रेंड आहे जे ह्यामध्ये काम करत असतात, जाड कसं व्हायचंय, वेट कसं गेन करायचंय, वेट कसं लूज करायचंय, आपल्या चेहऱ्याचे पिंपल्स कसं घालवायचं आहे, चेहरा कसं ग्लोईंग करायचं, ह्या पद्धतीचे प्रोडक्ट्स खूप चालतात मार्केटमध्ये। आणि समजा मला असं वाटलं की नाही मला माझा फेस मला ग्लो करायचंय किंवा माझं वेट आहे मला कमी करायचं, तर त्यासाठी मी मग तिला कॉल करणार, कारण ह्या सगळ्या गोष्टीची आजकाल खूप डिमांड आहे, खूप गरज आहे। मग मी ते प्रोडक्ट घेणार, मग ते इनडायरेक्टली तिला कमिशन भेटणार आहे घरी बसल्या जागी। तर हा एक बेस्ट मेथड आहे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटचे 3-4 पॉईंट असे आहेत ना की तुम्ही जर झोपला तरी चालेल पण तुमचे पैसे नाही झोपणार, घरी बसल्या जागी ते पैसे तुमचे वाढत जाणार आहे, इन्व्हेस्टमेंट पण आहे ती आणि तुम्हाला पैसा सुद्धा तो कमवून देणार आहे झोपल्या जागी तुम्हाला। तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, डिटेलमध्ये आपण नंतर बघूया, पण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, खूप चांगले पॉईंट मी डिस्कस करणार आहे। तर सर्वात पहिला पॉईंट होता हा मार्केटिंग, प्रोडक्टची मार्केटिंग। आपल्याला फक्त शेअर करायचं स्टेटसला आणि तुम्हाला ज्यांना आवडलं ते प्रोडक्ट घ्यायचं आहे ते तुम्हाला कॉल करतील आणि तुम्हाला ते रेंज सांगायचे, प्राइस सांगायचे आणि ते ऑर्डर करून डायरेक्ट त्यांच्या ह्याच्यावरती ऍड्रेसवरती जाईल ते, असं नाही की आपल्याला ते ऑर्डर वगैरे करायचं आहे। ते सगळं प्रोसेस मी तुम्हाला परत दुसऱ्या डिटेलमध्ये सांगणार आहे, पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण मार्केटिंग करू शकता थ्रू व्हॉट्सअप। ओके, आता दुसरा पॉईंट, आता दुसरा पॉईंट हा असा आहे टीचिंग आहे। टीचिंग म्हणजे आपण शिकू शकता, तर असं नाही की तुम्हाला 10वीच्या मुलांना शिकवायचंय, 8वीच्या मुलांना शिकायचं, अरे असं नाही आहे बिलकुल बी, कारण तुम्ही युट्यूबवरती सर्च करू शकता आणि हा जो टीचिंग एक प्रोफेशन आहे, अशी भरपूर प्रोफेशन आहे ते तुमच्यासोबत मी पुढे डिस्कस करणार आहे, जे तुम्ही ऑफलाईन पण पैसे कमवू शकता आणि ऑनलाईन सुद्धा पैसे कमवू शकता। म्हणजे फक्त याची व्हिडिओ बनवून तुम्ही युट्यूबवरती टाकू शकता आणि त्याच्याने सुद्धा तुम्हाला पैसे मिळत असतो। हा थोडा स्ट्रगल असतो,
स्ट्रगल म्हणजे फक्त तुम्हाला व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा आहे, नेट रिचार्ज करून आपण असंच मारतो, पण त्यासाठी पेशन्सची खूप जास्त गरज आहे. पण असं नाही, युट्यूबवरती युट्यूब हार्ड पण म्हणू शकतो आपण, जर तुमचा लक चांगला असेल तर इझी पण म्हणू शकतो. कोणाकोणाचं लवकर मॉनिटाईज होतं, लवकर अर्निंग पण येत असते आणि कोणाचा खूप वेळ लागतं. तर त्या साईडला पण कुठं ना कुठं ह्या गोष्टी तुम्ही करू शकतो. तर जसं आपण टीचिंग घरी घेऊ शकतो, असं नाही की आपण हाय क्लासच्या मुलींना आपण दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी एक बेसिक कॅल्क्युलेशन कसं आहे, बेसिक LCM कसं आहे, HCF कसं फाइंड करायचं आहे, मल्टिप्लिकेशनचे ट्रिक्स काय आहे, टेबल्सचे ट्रिक्स काय आहे, त्यामध्ये भरपूर मल्टिप्लाय जेव्हा करतो तुम्ही त्याचे शॉर्ट ट्रिक्स काय आहे, ऍडिशनचे शॉर्ट ट्रिक्स कसं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावरती शेअर करू शकता. फॅक्टर एक होऊन जातं तुमचं, कुठं ना कुठं एक बॉन्डिंग होऊन जाते. हा ऑनलाईनवरती एक ऑनलाईन यायचं खूप फायदे आहेत ऍक्च्युली. जर तुमचं चॅनल तुम्हाला जर पैसे कमवूनही नाही दिलं ना, त्याच्यामध्ये मोठा फायदा कसं, एखाद्या व्यक्तीला तुमची एखादी मोठी कंपनी आहे टीचिंगची आहे, त्याच्यामध्ये तुमची जर टीचिंग त्यांना आवडली गेली ना, तर तुम्हाला ते हायर करू शकतात. तुम्हाला कॉल येईल, 4 तास तुम्ही घरी बसल्या जागी टीचिंग करू शकता, कोचिंग घेऊ शकता आणि तुम्हाला इकडे तर मंथली पैसे येणारच आहे. आणि युट्यूबचं तुमचं चॅनल जर चांगल्यामध्ये पळालं तर तुम्हाला तिकडून सुद्धा अर्निंग होणार आहे. म्हणजे घरी इकडून सुद्धा आणि तिकडून सुद्धा. आणि दिवसभरामध्ये आपल्याला एवढं बी काम नसतं की आपण 2 ते 4 तास आपण काढू शकत नाही म्हणून. तर 2-3 तास तुम्ही ट्युशनला द्या ऑफलाईन आणि 1 तास तुम्ही ऑनलाईनला जर दिलं ना, तर 4 तासामध्ये तुमचं सगळे कामं होऊन जातात आणि घरी बसल्या जागी तुमची इन्कम पण चालू होते. कारण ऑनलाईनला यायला जर उशीरही झाला तर ऑफलाईन तर तुमचं महिन्याला येणारच आहे. त्यामुळे तर हा पण एक चांगला आहे. हा स्टार्टिंगला थोडंसं यायला थोडंसं प्रॉब्लेम होईल, पण हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे घरी बसण्यापेक्षा. तिसरा आपण बोलू शकतो की आपल्याला केक बनवायचा आहे. एखादी स्किल्स तुम्ही अपडेट करा. सर्वात आजच्या जनरेशनमध्ये स्किल्स तुमच्याकडे असणं हा गरजेचा आहे खूप. ते कुकिंग असो, ते पार्लरचं काम असो, किंवा ते केक बनवायचं असो, ते सिलाई मशीन असो, काहीही असो, युट्यूबवरती असं एकही प्रोडक्ट नाही आहे, असं एकही स्किल नाही की ज्या युट्यूबवरती नाही आहे म्हणून. इव्हन तुम्ही गाणं म्हणत आहे तर ते पण गाणं शिकवण्यासाठी पण युट्यूबवरती आहे. ड्रॉइंग करताय ते पण युट्यूबवरती आहे, तुम्ही ड्रॉइंग सुद्धा करू शकता. आता ड्रॉइंगची जी पेंटिंग आहे नॉर्मली ऑफलाईन कोणी तेवढी खरेदी करत नाही, ते खूप हाय क्लास लोक खरेदी करतात, पण ऑनलाईनमध्ये त्याचे व्हिडिओज चालत असतात. ऑनलाईन थ्रू तुम्ही पैसे कमवू शकता. आता एक छोटासा आहे, जसं की मी केक सांगत आहे की केक काय आहे, आजकाल लॉकडाऊनमध्ये खूप लोकांनी केक शिकलं आणि खूप लोकांनी केक बनवून पण दिलं, कारण त्यावेळेला दुकानं सगळे बंद होते, शॉप सगळे बंद होते. त्यामुळे जिकडे मी राहत होते माझ्याच कॉलनीमध्ये किती जण, प्रत्येक बायाने केक शिकला होता की कसं केक बनवतात आणि खूप जणांनी केकची खूप चांगली सेल केली, कारण शॉप सगळे बंद होते. मग घरगुती जे केक आहे तेच घेऊन जायचे. तर एवढे चांगला बिझनेस तो चालला लॉकडाऊनमध्ये, खूप चांगलं चाललं ते. आणि त्याला शिकायला काही नाही, 500 ते 1000 रुपये फक्त त्याची फीस आहे, त्याची कोर्सची फीस आहे. मला जास्त वाटतं आता लाडकी बहीण पण आहे, तर तुम्हाला बाहेरून इन्व्हेस्ट करायची पण गरज नाही आहे. लाडकी बहीणचे जे पैसे येतात मंथली त्यावर तुम्ही हा कोर्स करू शकता आणि एखादी स्किल तुम्ही अडॉप्ट करू शकता आणि त्यावरती तुम्ही तुमचं फ्युचर बनवू शकता. आणि केकचं असं आहे की तुम्ही माझी एक फ्रेंड आहे जे केक बनवतात ते, आणि ते केक बनवतात आणि ज्या दिवशीचा जो ऑर्डर असतो तो ते स्टेटसला ठेवतात, तो ते फोटो काढून ठेवतात त्याचे आणि ते स्टेटसला टाकतात की टुडेज ऑर्डर म्हणून ते स्टेटसला टाकून देतात. आणि त्यांच्या ग्रुपमध्ये पण ते अपलोड करत असतात, कॉलनीचे ग्रुप आहे. मग त्यांचे जे असं वाटलं नाही अरे हिचं स्टेटसला आहे टुडेज ऑर्डर म्हणजे हेनी बनवलेलं आहे, म्हणजे केक खूप छान बनवलेला आहे, खूप छान दिसत आहे. म्हणजे जर मी बघितलेलं आहे, मला माहिती नाही की हे केक बनवतात, आणि जर मी बघितलं तर मी त्यांना नेक्स्ट टाइमला कॉन्टॅक्ट करेन, ताई तुम्ही मला केक बनवून द्याल का. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः तुमची प्रमोशन करू शकता, स्वतः तुमचं ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही करू शकता बाय व्हॉट्सअप. तर हे आणि ऑनलाईन पण असं आहे की केकचे खूप सारे व्हिडिओज, खूप जण काही काही सर्च करत असतात, तर केकचे पण तसेच आहे. जसं ऑनलाईन टीचिंगने सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन केक बनवायचा आहे. एक तर तुम्ही ऑफलाईन केक बनवून विकत आहे, तिकडून तुम्हाला पैसे मिळत आहे. दुसरं, तुम्ही जेव्हा बनवताना त्याची तुम्ही व्हिडिओ शूट करायचं आणि त्याला एडिट करून अपलोड करून टाकायचं, म्हणजे कुठं ना कुठं तिकडून पण तुमची ऑनलाईन अर्निंग होणार आहे. हा, युट्यूबवर येणं खायची गोष्ट नाही आहे, त्याला खूप 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 पेशन्स हवं लागतं. कारण पेमेंट तुम्ही जर असं वाटणार की मला युट्यूब मी टाकणार आणि पटकन मला पैसे कमवायला भेटणार, तर ज्यांनी युट्यूब चॅनल आहे त्यांना विचारा, जसं की मी आहे, मला अजून एकही पेमेंट आलेलं नाहीये. कारण त्याच्यामध्ये खूप पेशन्स हवं असतं, खूप तुमचे लाईक्स व्ह्यूज यावं लागतं, वॉच टाइम व्हावं लागतं, त्यानंतर ते कुठं मॉनिटाईज होतो, त्यानंतर पण $100 व्हावं लागतं. त्यामुळे खूप हे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन असतो की नाही बाबा ऑनलाईन जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ऑफलाईनमध्ये मी आज बनवते, आज मला लगेच पैसे मिळत आहे. त्यामुळे तर ही कुठे ना कुठे एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही ऑफलाईन पण पैसे कमवता. तुम्हाला असं वेळच नाही की बाबा माझं चॅनल जेव्हा मॉनिटाईज होईल तेव्हा माझे $100 होतील तेव्हा मला पैसे येणार आहे, त्याची वाटच बघायची नाही. तुम्हाला लगेच
इकडे पैसे दिलं, 1000 रुपये घेतलं, केक दिलं, 500 रुपये घेतला आणि लगे इकडे युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड. म्हणजे इकडून पण तुम्हाला कमाई होते आणि तिकडून पण. आणि हा असं नाही की रोज रोज येत नाही, येतात. तुम्ही तुमचं मार्केट जे आहे ते मोठं करा. मार्केट कसं मोठं करणार आहे, तुमच्या बहिणीला सांगा, जे तुमचे सगळे फ्रेंड्स आहेत सर्कलमध्ये त्यांच्याशी सांगा की तुम्ही पण तुमच्या स्टेटसला शेअर करा की हा माझा आहे. तुम्ही पण तुमच्या रिलेटिव्हमध्ये सांगा की माझी फ्रेंड बनवत असते. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःची मार्केटिंग करणार ना, एखाद्या ग्रुपमध्ये जाऊन स्वतःच्या स्टेटसला ठेवणं, सगळ्यांना सांगणं, मग त्यावेळेला तुम्हाला खूप ऑर्डर येतील. मोठे मोठे बर्थडे पार्टीचे सुद्धा तुम्हाला ऑर्डर येतील. तर हा पण एक खूप चांगला असा बिझनेस आहे, घरी बसल्या जागी, तुम्हाला कुठं जायची गरज. चौथा आहे स्टिचिंग करणं, सिलाई करणं. आता सिलाईमध्ये तुम्ही ड्रेस शिवा, तुम्ही साडी शिवा. साडी म्हणजे जे आपण नऊवारी वगैरे शिवत असतो. माझी मैत्रीण आहे, माझी फ्रेंड आहे, ती स्वतः ते ड्रेस पण शिवतात. ते असे घरातले नाही का, एक युजलेस कपडा घेऊन त्यांनी स्वतः बॅग पण, हँड बॅग जे आहे ते शिवत असतात, किंवा एक मोठी बॅग असतात ज्याच्यामध्ये आपण चांगलं आपलं सामान ठेवू शकतो, ते शिवतात. त्याच्यामध्ये त्यांनी नऊवारी पण शिवलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्यामध्ये साडीमधून त्यांनी ड्रेस पण शिवलेला आहे. त्या पद्धतीचं ते शिवत असतात. आणि प्लस पॉईंट ते स्वतःच्या स्टेटसला ठेवत असतात, जेणेकरून आम्हाला माहिती पडतं की टुडेज ऑर्डर म्हणून ते पण टाकतात. म्हणजे अशी एखादी कला. व्हॉट्सअप म्हणजे फक्त हेच नाहीये की आपण बाहेर गेलं, इकडे गेलं, तिकडे गेलं, हेच आपण नाही शिवा. व्हॉट्सअप थ्रू सुद्धा तुम्ही तुमची स्किल दुनियाला दाखवू शकतो. आणि तुम्ही कुठं ना कुठं ऑफलाईन पण पैसे कमवतील आणि ऑनलाईन सुद्धा याचेच व्हिडिओ तुम्ही बनवून. स्टिचिंगचे आजकाल भरपूर असे व्हिडिओ ज्यामध्ये फॅन्सी ब्लाउज, कारण कसं आहे, जमाना कितीही परफेक्ट झाला ना तर ब्लाउज हा रेडीमेड कितीही आलं पण मॅचिंग तर पाहिजेलच ना. असे भरपूर जण आहेत ज्यांना मॅचिंग साडीवर मॅचिंग ब्लाउज पाहिजे. आता जे आपले खूप भारी भारी ब्लाउज साडी आहेत, खूप महागडे, त्यावर आपल्याला मॅचिंग ब्लाउज पाहिजे. मग आपण कुठं ना कुठं किती रेडीमेड घेणार आहे, आपण शिवून पण घेतो. त्यामुळे ब्लाउजची शिवणं, तुम्ही जर ब्लाउज शिवत असाल तर ते, तुम्ही जर ड्रेस शिवत असाल तर ते आपल्याला आजकाल आधीपेक्षा आता जे रेडीमेड ड्रेस आहेत, रेडीमेड ब्लाउज आहेत रेडीमेड, ते त्याचा जे ट्रेंड आहे ते वाढलेला आहे. पण तेवढं पण नाही वाढलेलं आहे. आज पण खूप अशी दुकानं आहेत, खूप अशी शॉप्स आहेत, बुटीक म्हणून ज्याला लावलेलं आहे, खूप चांगलं सेल होतं त्याच्यामध्ये, खूप चांगलं त्यांना मार्जिन भेटत असतं त्याच्यामध्ये. फक्त एवढंच की तुमची सिलाई तुम्ही परफेक्ट स्टिचिंग करायला पाहिजे. एकदा कस्टमरला तुमचं स्टाईल आवडलं की मग ते बरोबर कुठंच नाही जाणार, ते तुमच्याकडेच येणार आहे. त्यामुळे तुमचं स्किल जे आहे ना खूप चांगलं असायला पाहिजे की कस्टमर दुसरीकडे जाताच कामा नये. हा, दुसऱ्यांच्या कंपेअरमध्ये तुम्ही 10-20 रुपये जर कमी ठेवला, तुमचं नेचर चांगलं असला, ऑन टाइम तुम्ही जर दिलं, तुम्ही त्यांना म्हणलं की 4 दिवसात होणार आहे, लगे तुम्ही 2 दिवसातच झालं ना तर कस्टमर खूप जास्त हॅपी होतो, माहितीये का. आणि तुमचं काम पण एकदम परफेक्ट आणि टाइमच्या आधी, म्हणजे कस्टमर लिटरली खूप हॅपी असतो. कारण नवीन कपडे कधी कधी घालू असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ते टाइमच्या आधी जर भेटलं ना कस्टमर खूप सॅटिस्फाय असतं. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही जर कन्सिडर केलं ना तर तुमचं चांगलं सेल वाढणार आहे. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही याची सुद्धा स्टिचिंग कसं करतात, हे कसं करतात, डिझाईन कसे बनवतात, त्या सगळ्या गोष्टीचं, इव्हन साडीला लटकन कसं लावतात, साडीला नाही का एम्ब्रॉयडरी कशी करतात, त्यावरती जे ब्लाउज आहे, ब्लाउजचं डिझायनिंग कसं करत असाल, ब्लाउजवरती जे कुंदन्स आहे, ते मिरर्स आहे, त्याचं मिरर वर्क कसं करतात, एम्ब्रॉयडरी कशी करतात, त्याची जे लटकन आहे ते कशी लावायचं, ब्लाउजला कसं फॅन्सी लुक द्यायचं, या पद्धतीनं खूप अशी क्रिएटिव्ह काम तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला सांगू, जे ब्रायडल ब्लाउज आहेत, इव्हन जे हेवी ब्लाउज असतात, त्यांच्यावरती वर्किंग करून घेतलं जातं आणि त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतलं जातं. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. जर रेडीमेड ब्लाउज आहे किंवा शिवलेला ब्लाउज आहे तर त्यावरती तुम्ही फक्त मिरर वर्क करून द्यायचं, त्याच्यावरती तुम्ही फक्त वर्क करायचं. आणि जे साडी वगैरे आहे त्याला लटकन लावून द्यायचं, असे असतात ना दोरे लटकलेले, त्या पद्धतीने ते पण होममेड घरी बसून केलं जातात. असे भरपूर कामं आहे जे तुम्ही घरी बसल्या जागी करू शकता. आणि त्याचं ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा त्याचा व्हिडिओ बनवून तुम्ही टाकू शकता. तुम्हाला ज्या एरियामध्ये, ज्या स्किलमध्ये तुम्ही जास्त परफेक्ट आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या फील्डमध्ये तुम्ही नक्की हे काम करू शकता. आणि दोन्हीकडून तुम्हाला पैसे भेटतात. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीकडून तुम्ही पैसे कमवू शकता. हे एक बेस्ट वे आहे मला असं. 5वा पॉईंट आहे तो आहे पार्लर. हा पार्लरचा पण असं आहे, एकतर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना जे मी तुम्हाला शेअर केले, खूप कमी पैशामध्ये जे लाडकी बहीणचे पैसे येतात ना त्यामध्ये तुम्ही हे सगळ्या गोष्टी, तुम्ही आतापर्यंत रिकामे बसलेले आहेत, रिकामे म्हणजे तुमच्याकडे कोणतंच स्किल नाही आहे, तर लाडकी बहीणचे पैसे टाकून तुम्ही केक बनवणं शिकू शकता, तुम्ही पार्लरचं शिकू शकता, तुम्ही शिविंग जे आहे, स्टिचिंग कशी करतात ते शिकू शकता. या पद्धतीने तुम्ही टीचिंग तर ते बाय बर्थ येतो, तुमचं एज्युकेशनवर डिपेंड असतो. पण इतर जे गोष्टी आहे, एखादी स्किल तुम्ही या पैशाने नक्कीच शिकू शकता आणि त्यावरती तुमचं फ्युचरमध्ये एक अर्निंग सोर्स जे आहे, सोर्स ऑफ इन्कम तुम्ही ह्याला करू शकता.
आता जे 5वं आहे आपलं पार्लर. ओ माय गॉड, पार्लर तर सगळीकडे खूप जास्त क्रेज आहे. त्याच्यामध्ये पण वेगळे असतात की तुम्ही ब्रायडल मेकअप करणार आहे, तुम्ही फक्त मेकअप करणार आहे, तुम्ही फक्त पार्लरचे जे सगळे आहे ते सगळं करणार आहे. म्हणजे असे तुम्ही तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला काय आवडतं. तर माझी एक फ्रेंड आहे ती फक्त मेकअप करून देतात, फेसचं आणि साडी ड्रॅपिंग म्हणा किंवा ब्रायडल मेकअप म्हणा. आणि त्यांचे जे कॉस्ट असतात ना, हे जे डेलीचे मेकअप असतात ना, आयब्रो करा, हेअरकट करा, त्याच्यापेक्षा खूप जास्त असतात. कारण त्यांना फक्त मेकअप एवढं छान करतात, ते ना फेशियल करतात ना, आयब्रो करतात ना, हेअरकट वगैरे काहीच नाही. फक्त मेकअपचे त्यांचे एवढे चार्जेस असतात ना की महिन्यातून फक्त त्यांना एक जर भेटलं ना इनफ आहे. म्हणजे त्यांनी ब्रायडल मेकअपसाठी त्यांची एंगेजमेंट पासून ते एकदा पॅकेज देतात, त्याच्यामध्ये त्यांची 30,000 to 40,000 त्यांचं चार्जेस असतात. म्हणजे महिन्यातून त्यांना एकही जर कॉन्ट्रॅक्ट आलं तर 30,000 ते 40,000 त्यांचे कुठेच नाही गेलेले आहेत. आणि त्यांचं जे इन्व्हेस्टमेंट असतो ते एकदाच असतं, फक्त त्यांच्या प्रोडक्ट्सवरती असतं. आणि दुसरं सगळं मग प्रोडक्ट्सवरती त्यांना इन्व्हेस्ट करावं लागतं स्टार्टिंगमध्ये, पण सगळ्या गोष्टी त्यांना मग पॅकेज थ्रू असतात 30,000 ते 40,000. आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांना साडी ड्रॅपिंग म्हणू किंवा ब्रायडल मेकअप म्हणून या गोष्टी ते सगळं फक्त करत असतात. मग आता आजकाल कसं आहे की बर्थडे पण एवढा हाय लेवलवरती होत आहे ना की त्याच्यामध्ये सुद्धा मग ते चालत असतं की आम्हाला मेकअप पाहिजे. तर त्यामध्ये सुद्धा ते सगळीकडे जात असतात. बर्थडे असो किंवा डोहाळ जेवण असो किंवा लग्न असो, एंगेजमेंट असो, या सगळ्या ह्याच्यामध्ये ते जात असतात आणि खूप चांगलं ते इन्कम करत आहे. म्हणजे आपल्याला रोज टाइमही द्यायची गरज नाही आहे, कारण ह्या सगळ्या फंक्शन रोजच नसतात. पण त्यांना एखाद्या वेळेस फंक्शनमध्ये तर त्यांना खूप जेव्हा फंक्शनल असतात ना, जसं उन्हाळा झाला सीझनमध्ये, त्यांना खूप कामं असतात आणि चांगली इन्कम पण होऊन जाते. का सीझनमध्ये इन्कम झाली ना मग वर्षभर रिलॅक्स, सीझनमध्ये परत दिवाळीमध्ये इन्कम केला परत रिलॅक्स, उन्हाळ्यामध्ये इन्कम केला परत वर्षभर रिलॅक्स, अशा पद्धतीनं त्यांचा बिझनेस आहे. इव्हन तुम्ही पार्लर पण शिकू शकता. आणि हे पार्लरचं पण कोर्स असं आहे की युट्यूबवरती ओ माय गॉड, मेकअप कसं करायचं, फाउंडेशन कसं लावायचं, कोणतं चूज करायचं, हायलाइट कसं लावायचं, आयलाइनर कसं लावायचं, हेअरकट कशी करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. तर ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण. ऑफलाईन तुम्ही आयब्रो केला पटकन 10 रुपये दिलं, 30 रुपये दिलं, हेअरकट केला पटकन 500 रुपये दिलं, फेशियल केलं पटकन 500 रुपये दिलं ऑफलाईन. आणि ऑनलाईन तुम्ही याचं फक्त व्हिडिओ एडिट करून तुम्ही जर अपलोड करून टाकलं तर त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे भेटणार. पण हा थोडंसं टाइम लागतो त्याला, पण पैसे चान्सेस तर आहेत ना की दोन्हीकडून यावं. आणि तुम्हाला आहे ना आता सॅटिस्फॅक्शनसाठी आता मी करत आहे तर मला पैसे येत आहे. युट्यूबचं जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ऑफलाईन तर तुम्हाला येतच. तर पार्लर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे, कारण प्रत्येकाला मेकअपची जास्त आवड असते, त्यामुळे मग ते खूप जास्त बघत असतात. युट्यूबवरती पण याची चांगली कमाई होत असते. त्यामुळे प्रतीक्षा थोराड जे आहे चांगले मेकअप आर्टिस्ट आहे, ते खूप चांगले असे खूप जणांना मी बघितलेलं आहे जे मेकअप वगैरे पण करतात. सगळ्याच फील्डमध्ये, केकमध्ये म्हणा, सगळ्याच फील्डमध्ये मी बघते. तर खूप चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे आणि चांगली कमाई पण त्यांची झालेली आहे. तर तुम्ही ऑफलाईनमधून स्टार्टिंगमध्ये तुम्ही ऑफलाईन पण करू शकता आणि ऑनलाईन पण करू शकता. तर पार्लर बेस्ट आहे. आता 6वा पॉईंट आहे आपला, ते घरी बसल्या जागी तुम्ही पैसे कमवू शकता. पण आता एखाद्या व्यक्ती जर खूप जास्त देव ही करत असतं ना, जसे आम्ही आहे, देवदेव नाही करत मी तेवढं, पण एक आहे, एक बेसिक नॉलेज असतो आपल्याला. तर जसं मी आता वेळ फक्त स्वामींचे वरती स्वामींचे उपाय आहेत, त्यांची सेवा आहे, सत्यनारायण पूजा कशी करायची, दिवाळीला कशी पूजा करायची, किंवा आपल्याला एखादं नवस आहे ते कसं करायचं, साकडे कसे घालायचे, स्वामींचे जे 21 स्वामी चैत्र सारामृत आहे ते कसं करायचे, या पद्धतीच्या सगळ्या ज्या सेवा आहेत आम्ही त्यावरती अपलोड करत असतो. तर यामध्ये तुम्ही जेव्हा ऑफलाईन करता तर तुम्हाला इन्स्टंट तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. तुम्ही जेव्हा ऑनलाईनवर येतात, ऑनलाईन युट्यूबवरती जर तुम्ही अपलोड करत असाल तर तुम्हाला इन्स्टंट काय भेटणार आहे, फक्त आशीर्वाद भेटणार आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादी सेवा सांगितली आणि त्या सेवा सांगितल्यानं तुमचं जर चांगलं झालं तर तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहे. पण तुम्ही कारण या गोष्टी मला असं वाटतं देवधर्मशी रिलेटेड खूप जास्त युट्यूबवरती चाललेलं आहे की आज जसं दसरा आहे तर दसऱ्याला तुम्ही असं काय करणार आहे, दसऱ्या या 9 दिवसामध्ये की आई तुमच्यावर प्रसन्न होणार आहे, दिवाळीची पूजा कशी करायची, दिवाळीमध्ये असं काय करणार आहे की आई तुमच्यावर प्रसन्न होणार आहे, आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करायची, हे कसं करायचं ते कसं करायचं. आणि कुठं ना कुठं लोक हे देवधर्म आहेत ह्या गोष्टी जास्त बघत असतात, याकडे जास्त वळत असतात. त्यामुळे हे पण एक आहे. पण यामध्ये एवढंच की तुम्हाला ऑफलाईन याचे पैसे भेटणार नाही, ऑफलाईन तुम्हाला आशीर्वाद भरपूर भेटणार आहे. पण ऑनलाईनमध्ये थोडासा वेळ लागेल. पण युट्यूबवरती हा खूप चांगला एक क्रेज चालू आहे, म्हणजे देवधर्माशी रिलेटेड की हा आहे तर या दिवशी कोणता उपाय करायचं. जसं दिवाळीला मी पण शेअर केलेला आहे लक्ष्मी कुंचन
म्हणजे लक्ष्मी कुबेर पोटली कशी बनवायची, या पद्धतीचे असे भरपूर आहे देवधर्माशी रिलेटेड. कारण आजकाल लोकांना काय आहे, सगळेजण खूप परेशान आहे. मग प्रत्येकाला असं एक उपाय पाहिजे की इलायची ठेवा, लवंग ठेवा, किंवा पिंपळाच्या झाडाची सेवा करा, किंवा सूर्याला अर्घ द्या. या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रत्येकाला उपाय पाहिजे. त्यामुळे आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येकाला उपाय शोधत असतात आणि कुठे ना कुठे युट्यूबवरती जाऊन एखादा व्हिडिओ बघत असतात आणि ते उपाय करतात. हा, पण उपाय काम करतात, असं नाही की काम करत नाही. उपाय खूप चांगले असतात, फक्त तुम्ही मनाने करायला हवा. तर हा पण एक चांगला ऑप्शन आहे. घरी बसल्या जागी तुम्हाला घरीच बसून काम करायचं ना, तर हा पण एक खूप चांगला आहे. फक्त हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे. देवधर्मही तुम्ही जर करत आहात तर त्याचाही कुठेही नुकसान नाही, त्याचा फायदाच आहे. 7वा आहे ब्लॉगिंग, युट्यूब.